जय हिंद महाराष्ट्राच्या भावी पोलीस अधिकाऱ्यांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट, तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नळ आणि टाकी या घटकावरचे काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. नळ आणि टाकी आणि तसेच काळकाम वेग हे दोन जे घटक आहेत ते एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे बरेचसे सूत्र आपण या दोन्ही घटकांमध्ये वापरू शकतो. ठीक आहे. तर या घटकावर विचारले जाणारे एक एक प्रश्न आपण अनुक्रमे पाहू. जसं की पहिला प्रश्न पहा, लातूर पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. आणि प्रश्न काय म्हणतो, सारख्या व्यासाच्या 8 नळांनी एक टाकी 18 तासात भरते, तर त्याच व्यासाच्या 9 नळांनी ती टाकी किती वेळामध्ये भरेल? पहा बेटा, आता एक मुद्दा आपण लक्षात ठेवायचा, नळांची संख्या आणि टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ यांच्यामध्ये व्यस्त चलन असते. उदाहरणामध्ये तुम्ही जर नळांची संख्या वाढवली, समान व्यासाच्या नळांची संख्या वाढवली, तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ कसा लागेल? कमी लागेल. म्हणजे थोडक्यात नळांची संख्या आणि लागणारा वेळ याच्यामध्ये व्यस्त चलन असते. मग पाहता या ठिकाणी 8 नळांनी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो रे? 8 नळांनी 18 तास लागतात. तर त्याच व्यासाच्या 9 नळांनी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. मग लक्षात ठेवा बेटा, हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. या ठिकाणी काय आहे? व्यस्त चलन आहे. आणि व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असते? तर व्यस्त चलनामध्ये बेटा गुणाकार स्थिर असतो. लक्षात ठेवायचं, व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतो? गुणाकार स्थिर असतो. आणि समचलनामध्ये हे गुणोत्तर स्थिर असते. ठीक आहे. चला, मग आता या ठिकाणी मला सांगा, गुणाकार स्थिर असतो, 8 नळांनी किती तास लागतात रे? 18 तास. बरोबर. 8 नळांनी 18 तास. तर बेटा विचारलं 9 नळांनी किती तास लागतील? त्याच व्यासाचे जर 9 नळ लावले तर किती तास लागतील? गुणाकार स्थिर असतो. चला, आता या ठिकाणी डावीकडे आहे 8 गुणिले 18, आणि बेटा तो गुणाकाराचा जो 9 आहे तो आता इकडे भागाकारात आणि इकडे असतील तास. ठीक आहे. चला पहा, मग आता आपण याला कॅन्सल करूया. कसं? 9 दुनी 18 आणि 8 दुनी 16, म्हणजे किती तास लागायला पाहिजे? 16 तास. त्याच व्यासाच्या 9 नळांनी ती टाकी भरण्यासाठी किती तास लागतील किंवा किती वेळ लागेल? तर या ठिकाणी आपलं उत्तर असायला पाहिजे 16 तास लागतील. पर्याय क्रमांक किती आहे? 4. 16 तास. ठीक आहे. पहा आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, जो की पालघर पोलीस 2024 मध्ये विचारला आहे. पी या नळाने एक टाकी 12 तासात भरते आणि क्यू या नळाने तीच टाकी 15 तासामध्ये रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? पहा बेटा, आपल्याकडे दोन प्रकारचे नळ आहेत रे. पहा, एक नळ कोणता आहे बेटा? या ठिकाणी एक जो नळ आहे तो आहे पी नळ, आणि दुसरा जो नळ आहे तो आहे क्यू नळ. बरोबर. पी नळाने टाकी 12 तासामध्ये भरली जाते आणि क्यू नळाने तीच टाकी 15 तासामध्ये रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलं. पहा, आता एक नळ टाकी भरणारा असेल आणि एक नळ जर टाकी रिकामी करणारा असेल आणि दोन्ही नळ एकदा चालू केल्याच्या नंतर टाकी किती वेळामध्ये भरेल असं जर आपल्याला विचारलं बेटा, त्याचा पहिला फॉर्म्युला आहे एक्स वाय छेदामध्ये एक्स मायनस वाय. पहा, आता एक्स म्हणजे मोठी संख्या घ्या. कोणती आहे रे? 15. 15 गुणिले 12 आणि छेदामध्ये काय घ्यायचं बेटा? 15 मायनस 12. ठीक आहे. चला आता सॉल्व करा. या ठिकाणी काय होईल? तर 15 गुणिले 12 आणि छेदामध्ये 15 मायनस 12 किती रे? 3. चला आता थोडा, 3 चोक 12 आणि 15 चोक 60 किती तास बेटा? 60 तास. दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर ती टाकी किती तासामध्ये भरायला पाहिजे? तर उतरायला पाहिजे 60 तासामध्ये भरायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 4 आहे, 60 तास. ठीक आहे. पहा, पुन्हा एकदा सांगतो, पी नळ हा टाकी 12 तासामध्ये भरतो आणि तीच टाकी क्यू या नळाने 15 तासामध्ये रिकामी होते. दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर टाकी किती वेळात भरेल? उत्तर आहे 60 तासामध्ये भरेल. मला सांगा बेटा, जर दोन्ही नळ एकदा चालू केल्याच्या नंतर ही टाकी जर भरत असेल तर याचा अर्थ टाकी रिकाम्या करणाऱ्या नळापेक्षा टाकी भरणाऱ्या नळाचा वेग कसा असेल? जास्त असेल. ही झाली पहिली पद्धत.
आता पद्धत नंबर 2 बघा. पद्धत नंबर 2, पहिला जो नळ आहे पी नळ आहे आणि दुसरा जो नळ आहे बेटा तो क्यू आहे. बरोबर. मग हा जो पहिला नळ आहे तो टाकी 12 तासामध्ये भरतो आणि हा जो दुसरा नळ आहे क्यू तो भरलेली टाकी 15 तासामध्ये रिकामी करतो. ठीक आहे. आता आपण काय करू, तर या दोन संख्यांचा लसावी काढू. जसं की 12चा आणि 15चा लसावी जर आपण काढला तर तो येतो बेटा 60. मग हे 60 काय आहे, तर त्या टाकीची एकूण क्षमता, त्या टाकीची काय म्हणायची, एकूण क्षमता. ठीक आहे. टाकीची एकूण क्षमता किती आहे, 60 लिटर. मला सांगा की 60 लिटरची टाकी, हा पहिला जो नळ आहे की 60 लिटरची टाकी, हा जो पहिला नळ आहे पी, तो 12 तासामध्ये भरतो. म्हणजे याचा अर्थ 12 पंचे 60, तो प्रत्येक तासाला किती पाणी भरतो, 5 लिटर है ना. 60 लिटरची टाकी हा पी नळ 12 तासात भरतो, म्हणजे 12 पंचे 60, तो प्रत्येक तासाला 5 लिटर पाणी भरतो. आणि ही 60 लिटरची टाकी हा क्यू नळ 15 तासात रिकामी करतो, म्हणजे 15 चोक 60, तो प्रत्येक तासाला किती पाणी रिकामी करतो, 4 लिटर. आता मला सांगा, पी नळ प्रत्येक तासाला 5 लिटर पाणी भरतो आणि हा क्यू नळ प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी खाली करतो. मग दोन्ही नळ जर आपण एकदा चालू केले बेटा, दोन्ही नळ जर आपण एकदा चालू केले तर काय होईल रे, तर हा 5 भरतो आणि भरलेल्या 5 मधून हा 4 रिकाम करतो, म्हणजे प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाईल. ठीक आहे. दोन्ही नळ जेव्हा आपण एकदा चालू करू तेव्हा प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाईल. मग आपल्याला विचारलं की दोन्ही नळ एकदा चालू केल्याच्या नंतर टाकी किती वेळात भरेल. किती आहे टाकीची क्षमता, 60 लिटर. आणि दोन्ही नळ एकदा चालू केले तर काय होते बेटा, प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाते. मग आता 60 ला जर आपण 1 न भागलं, 60 लाच नाही कुठल्याही संख्येला तुम्ही जर 1 न भागलं बेटा, तर पुन्हा तुमचं उत्तर तीच संख्या येणार. म्हणजे उत्तर किती येईल तुमचं, 60 तास. ही झाली दुसरी पद्धत. पर्याय क्रमांक 4, 60 तास लागतील ती टाकी पूर्ण भरण्यासाठी. ठीक आहे. चला आता तिसरा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3, धाराशिव आणि पुणे पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि पुन्हा पुन्हा हे प्रश्न आपल्याला रिपीट पण होऊ शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धाराशिव आणि पुणे पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला होता. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासामध्ये रिकामा होतो. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासामध्ये भरेल. सेम टू सेम प्रश्न आहे, मागच्याच प्रश्नासारखा. बघा बेटा, एक हौद एका नळाने किती तासामध्ये भरतो रे, 6 तासात भरतो. आणि दुसऱ्या नळाने 8 तासामध्ये रिकामा होतो. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो रिकामा हौद किती तासामध्ये भरेल. मला सांगा बेटा, रिकामा हौद जर भरत असेल, दोन्ही नळ एकदा चालू केल्याच्या नंतर रिकामा हौद जर भरत असेल, तर याचा अर्थ जो नळ टाकी भरतो त्याचा वेग कसा असायला पाहिजे, जास्त. आणि जर दोन्ही नळ चालू केल्याच्या नंतर टाकी रिकामी होत असेल तर समजून घ्यायचं की भरणाऱ्यापेक्षा रिकाम्या करणाऱ्या नळाचा वेग कसा आहे, जास्त. चला, सेम आपली तीच पद्धत. एक नळ पाणी भरणार आहे आणि एक नळ हा टाकी रिकामी करणार आहे. फॉर्म्युला काय बेटा, एक्स वाय आणि छेदामध्ये एक्स मायनस वाय. एक्स म्हणजे मोठी संख्या घ्या 8, मायनस 6 आणि छेदामध्ये सॉरी 8 गुणिले 6 आणि छेदामध्ये 8 मायनस 6. चला आता 8 गुणिले 6 आणि छेदामध्ये 8 मायनस 6 किती बेटा, 2. आता काय होईल, 2 6 आणि 8 24. म्हणजे माझं उत्तर काय मिळायला पाहिजे रे, 24 तास. दोन्ही नळ जर एकदाच चालू केले तर रिकामी टाकी किंवा रिकामा हौद किती वेळात भरेल. उत्तर आहे त्याचं 24 तासामध्ये भरायला पाहिजे. चला दुसरी पद्धत, ज्याला आपण लसावी पद्धत म्हणतो. काय म्हणतो, लसावी पद्धत. चला, जो नळ आहे पहिला तो 6 तासामध्ये टाकी भरतो आणि दुसरा जो नळ आहे तो भरलेली टाकी 8 तासामध्ये रिकामी करतो. आता या दोघांची लसावी, या दोन संख्यांचा लसावी म्हणजे आपल्या टाकीची क्षमता. सांगा बरं मग, 6चा आणि 8चा लसावी किती रे, तो येतो 24. म्हणजे आता टाकीची क्षमता किती आहे, 24 लिटर. मग पहिला नळ ही 24 लिटरची टाकी 6 तासात भरतो, म्हणजे त्याची क्षमता किती आहे बेटा, त्याची क्षमता किती आहे बघा, तर साइन चोक 24, तो प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी भरणार है ना, तो भरणार आहे ना, साइन चोक 24. आणि जो दुसरा नळ आहे तो टाकी रिकामी करणार आहे, 8 त्रिक 24, तो प्रत्येक तासाला किती पाणी रिकामा करेल, 3 लिटर. बरोबर. म्हणजे भरणारा नळ प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी भरतो आणि रिकामा करणारा जो नळ आहे तो
प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी खाली करतो किंवा रिकाम करतो. आता कल्पना करा, हे दोन्ही नळ आपण एकदाच चालू केले. आता हे दोन्ही नळ आपण काय केले, एकदाच चालू केले, तर हा किती भरणार रे, 4, आणि भरलेल्या 4 मधून तो 3 रिकाम करणार. म्हणजे दोन्ही नळ जर एकदा चालू केले बेटा, तर प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाईल. 1 लिटर पाणी भरलं जाईल. ठीक आहे, चला. मग आता आपल्याला विचारलं की दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर टाकी किती वेळामध्ये भरणार. कोणती टाकी रे, ज्याची क्षमता 24 लिटर आहे अशी टाकी है ना. आणि दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाते. 24 ला जर 1 भागलं तर पुन्हा 24च येणार. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 भागलं उत्तर तीच संख्या येते. म्हणजे याही पद्धतीने आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 24 तास, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. ठीक आहे, चला. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला नळ आणि टाकी या घटकावरचे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. परंतु त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. जसं आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 4. एका बादलीची धारकता बेटा, काय सांगितली बघा, बादली म्हणा, डब्बा म्हणा, काही नाही. एका बादलीची धारकता 10 लिटर आहे. किती आहे रे, 10 लिटर. एका बादलीची धारकता 10 लिटर आहे आणि ही बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बादल्या ओताव्या लागतील. 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील. परभणी पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला. ऑप्शन 8 बाटल्या, 80 बाटल्या, 10 बाटल्या, 100 बाटल्या. बेटा, बाटल्यांची संख्या करायची आहे की एक मोठी बादली आपल्याला भरायची आहे आणि त्याच्यामध्ये भरण्यासाठी छोट्या छोट्या किती बाटल्या ओताव्या लागतील असं आपल्याला विचारलं. आपण काय म्हणू, बाटल्यांची संख्या. त्याला काय म्हणू बेटा, बाटल्यांची संख्या. आता तुम्हाला एक चित्र स्वरूपामध्ये सांगतो. आपली जी मोठी बाटली आहे बेटा, ती किती लिटरची आहे. आपली जी मोठी बाटली आहे ती आहे 10 लिटरची, बरोबर. आणि ही 10 लिटरची बाटली आपल्याला कशाने भरायची आहे, 1.25 लिटरच्या बाटलीने भरायची आहे. 10 लिटरची बादली 1.25 लिटरच्या बादलीने भरायची आहे. 1.25 लिटर म्हणजे 1.25 लिटर. 1.25 लिटर, अलग लक्षात. म्हणजे ही मोठी बादली ज्याची क्षमता आहे 10 लिटर आणि ही मोठी बादली आपल्याला 1.25 लिटर क्षमतेच्या बादलीने भरायची आहे. तर किती बादल्या किंवा किती बाटल्या ओताव्या लागतील मला सांगा बेटा. या ठिकाणी गुणोत्तर कसं आहे त्यांचं, समान आहे. गुणोत्तर समान आहे ना, म्हणजे सॉरी, गुणोत्तर म्हणण्यापेक्षा एकक म्हणू आपण. इथं पण लिटर आहे, इथं पण लिटर आहे. मग आता आपण काय करू शकतो बेटा, तर सरळ सरळ 8.25 सव्वाची 8 पट म्हणजे किती होणार, 10. जर ठीक आहे लक्षात राहत नसेल तर आपण काय करू, अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश समान करू. छेदामध्ये दशांश 2 आहेत, अंशामध्ये सुद्धा 10च्या नंतर दशांश चिन्ह द्या आणि 2 शून्य वाढवा आणि छेदामध्ये तर 1.25 आहेच. आता बेटा या ठिकाणी दशांश काय झाले, समान झाले. दशांश समान झाल्याच्या नंतर ते कॅन्सल होतात. वर किती राहील, 1000 आणि छेदामध्ये असेल 125. आता एक लक्षात ठेवा, 125 8 1000, 125 8 1000 म्हणजे किती बाटल्या ओताव्या लागतील. तर बाटल्यांची संख्या किती यायला पाहिजे, तर 8 बाटल्या ओताव्या लागतील. जे की पर्याय क्रमांक किती दिसतो आपल्याला, 1. 8 बाटल्या ओताव्या लागतील. ठीक आहे, चला. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक त्याला म्हणू आपण 5. आणि हा प्रश्न 2 SRPF 2024 मध्ये विचारलेला आहे. पहा प्रश्न काय म्हणतो आपण पाहू. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. ठीक आहे, चला. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल. पहा बेटा, आता एक लक्षात ठेवा की एक पाण्याची टाकी आहे. ती पाण्याची टाकी एका नळाने किती तासामध्ये भरते रे, 4 तासात भरते. आणि त्या टाकीच्या तळाला जर गळती असेल किंवा लिकेज असेल तर टाकी भरायला 6 तास लागतात. म्हणजे याचा अर्थ काय बरं, जो भरणारा नळ आहे तो जर आपण चालू केला तर 4 तास लागतात आणि त्या भरणाऱ्या नळासोबत जर ती गळती सुद्धा आपण चालू केली तर टाकी भरायला 6 तास लागतात. याचा अर्थ नळ पण चालू केला आणि गळती पण चालू केली तर 6 तास लागतात.
तर आपल्याला विचारलं जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकाम होण्यासाठी किती वेळ लागेल. म्हणजे दोन्ही नळांनी भरण्यासाठी लागणारा वेळ दिला आणि एका नळाने भरण्यासाठी लागणारा वेळ दिला आणि विचारला दुसऱ्या नळाने किती वेळामध्ये टाकी रिकामी होईल. बेटा पुन्हा ते सूत्र वापरा, एक्स वाय छेदामध्ये एक्स मायनस वाय. ठीक आहे. चला, एक्स म्हणजे मोठी संख्या कोणती रे, 6 गुणिले लहान संख्या 4 आणि छेदामध्ये 6 मायनस किती घ्या 4. 6 चोक 24, 6 चोक 24 आणि 6 मधून 4 गेले 2. आता मी जर या ठिकाणी आपण 24 ला 2 भागलं तर बे एक बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे कितीच लागेल बरं. गळतीमुळे भरलेली टाकी रिकामी होण्यासाठी किती तास लागतील. तर बेटा त्याचं उत्तर आहे 12 तास लागतील. ठीक आहे, 12 तास लागतील. चला, ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत पाहता, जर एक नळ चालू केला, समजा एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात, त्याला किती लागतात बेटा. जो नळ आहे भरणारा तो टाकी 4 तासामध्ये भरतो आणि टाकीच्या तळाला गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. मग मला सांगा, जो भरणारा नळ आहे तो टाकी 4 तासात भरतो आणि टाकीचं जे गळती आहे ते गळती सोबत ही टाकी किती वेळामध्ये भरते. नळही चालू केला, गळती चालू आहे, तर 6 तास लागतात. मग आता आपण या ठिकाणी काय करू, यांचा लसावी काढू. जसं लसावी किती रे 12, 4 त्रिक 12, 6 दोन्ही 12. मला सांगा, हा जो भरणारा नळ आहे बेटा, भरणारा नळ तो प्रत्येक तासाला किती पाणी भरत असेल. 12 लिटरची टाकी, ही 12 लिटरची टाकी तो 4 तासामध्ये भरतो. म्हणजे 4 त्रिक 12 हा भरणारा नळ प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी भरतो. आता साइन दुनी 12, साइन दुनी 12. मग आता हे दोन्ही नळ चालू केले आपण, कोणकोणते, नळ पण चालू केला, गळती पण चालू केली, तर टाकी किती तासामध्ये भरते, 6 तासात. म्हणजे याचा अर्थ दोन्ही नळ जर आपण एकदा चालू केले, बघा पहिला नळ चालू केला तर प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरलं जाते आणि नळही चालू केला आणि गळती चालू केली तर साइन दुनी 12 तासाला 2 लिटर पाणी भरलं जाते. ठीक आहे, तासाला 2 लिटर पाणी भरलं जाते. मला सांगा की या ठिकाणी जो भरणारा नळ आहे तो किती भरतो. जो भरणारा नळ आहे तो 3 भरतो, है ना, 3 लिटर पाणी भरतो आणि त्याच्यासोबत जर गळती सुरू केली तर प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी भरलं जाते. किती, 2 लिटर. मला सांगा या ठिकाणी हा 3 भरतो आणि दोन्ही चालू केल्याच्या नंतर जर 2 लिटर पाणी भरत असेल बेटा, या दोघातला फरक घ्या. या दोघातला फरक किती आहे रे, 1. म्हणजे प्रत्येक तासाला हा किती पाणी रिकामं करतो, 1 लिटर पाणी. कशामुळं, गळतीमुळं प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी काय होते, रिकाम होते. आपला आन्सर काय, तर भरलेली टाकी गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल. तर 12 लिटरची टाकी प्रत्येक तासाला हा जो लिकेज आहे तो 1 लिटर पाणी रिकाम करतो. म्हणजे 12 ला 1 न भागलं बेटा तर 12 तास येईल. किती, 12 तास. 12 तास यायला पाहिजे. ते पुन्हा एकदा समजून घ्या. भरणारा नळ प्रत्येक तासाला किती पाणी भरतो, 3 लिटर आणि त्याच्यासोबत जर गळती चालू केली तर प्रत्येक तासाला किती पाणी भरलं जाते, 2 लिटर. मग तो 3 भरतो आणि दोघं चालू केल्याच्या नंतर 2च लिटर पाणी भरले जाते. याचा अर्थ जो रिकामा करणारा नळ आहे तो प्रत्येक तासाला किती रिकामा करेल, 1 लिटर. म्हणून 12 लिटरची टाकी रिकामी होण्यासाठी 12 भागिले 1 किती तास लागतील, तर 12 तास लागायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6 जो की गोंदिया पोलीस 2024 मध्ये विचारला आहे. बघा काय सांगितलं, एका टाकीचा 3/5 भाग भरलेला आहे. किती, एका टाकीचा 3/5 भाग भरलेला आहे. किती, 3/5. असं सांगितलं बघा, एका टाकीचा 3/5 भाग भरायला 10 मिनिटं लागतात किंवा एका टाकीचा 3/5 भाग 10 मिनिटात भरतो. एका टाकीचा 3/5 भाग 10 मिनिटात भरतो. तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलं. मला सांगा की या ठिकाणी 3/5 भाग भरण्यासाठी किती मिनिट लागतात बेटा, 10 मिनिट लागतात. मग याचा अर्थ काय, तर त्या टाकीचे आपण किती समान भाग केले, 5 भाग आणि त्या 5 भागापैकी 3 भाग भरण्यासाठी 10 मिनिट लागतात. तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलं. मला सांगा त्या टाकीचे एकूण किती भाग बेटा, एकूण भाग, त्या टाकीचे एकूण भाग किती आहेत रे,
5. ठीक आहे. मग या 5 भागापैकी किती भाग भरले? 3/5. 3/5 भाग भरायला 10 मिनिट लागतात. म्हणजे भरलेला भाग किती आहे? 5 पैकी भरलेला भाग आहे 3. 5 पैकी 3 भरलेला आहे. आणि शिल्लक भाग किती असेल? मग शिल्लक भाग सांगा बरं. 5 पैकी 3 भाग भरले असतील, त्याचा अर्थ 2 भाग शिल्लक असतील. बरोबर. टाकीचे एकूण 5 भाग केले. 5 भागापैकी 3 भाग भरलेले आहेत आणि आता 2 भाग काय असतील? मग शिल्लक असतील. मला सांगा की 3 भाग भरण्यासाठी, 3/5 भाग म्हणजे 5 पैकी 3 भाग भरण्यासाठी किती मिनिट लागतात रे? 10 मिनिट. मग भरलेला भाग भरण्यासाठी 10 मिनिट, तर शिल्लक भाग म्हणजे 2 भाग भरण्यासाठी किती मिनिट लागतील असं आपल्याला करावं लागेल. ठीक आहे. चला त्रिकस गुणाकार करून घ्या. कसं होईल तो आता? या ठिकाणी पहा 10 गुणिले 2 आणि छेदामध्ये किती भेटतात? 3. ठीक आहे. 10 गुणिले 2 आणि छेदामध्ये आहे 3. आता या ठिकाणी काय करा? कॅल्क्युलेशन करा. किती येईल? 10 दोन्ही 20 आणि 20 छेदामध्ये किती आहे? 3. आता 20 ला तर 3 ने भाग जात नाही. मग आता आपण काय करू पाहिजे इकडं? 20 ला जर 3 ने भागलं तर छेदामध्ये 3 ला 3 कितीचा भाग बसतो बघा? 3 6 18 आणि उरले किती? 2. म्हणजे 2 भाग भरण्यासाठी किती वेळ लागायला बेटा? 3 भाग भरण्यासाठी 10 मिनिट. तर शिल्लक राहिलेले 2 भाग भरण्यासाठी किती मिनिट? तर 6.2/3 मिनिट. 6.2/3 मिनिट. पण आपल्याला जे ऑप्शन दिले ते मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये आहेत. मला सांगा पूर्णांकात किती मिनिट आले रे? पूर्णांकात आले 6 मिनिट. पूर्णांकात किती आले? 6 मिनिट. आणि अपूर्णांकामध्ये किती मिनिट आहेत? 2/3 मिनिट. मग त्या 2/3 मिनिटाला आपण काय करू बेटा? सेकंदात करू. 2/3 मिनिटा लक्षात करा सेकंदात. कारण का? ते 6 पूर्णांकात आहेत म्हणजे 6 मिनिट आणि 2/3 मिनिटाला जर सेकंदात करायचं असेल तर 60 न गुणा. है ना? चला 60 न गुणलं 3 दुनी 6 आणि हे 20 दुनी 40 म्हणजे 6 मिनिट 6 मिनिट आणि 20 दुनी 40 सेकंद. म्हणजे शिल्लक भाग भरण्यासाठी किती वेळ लागायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे 6 मिनिट 40 सेकंद. पर्याय क्रमांक 2 6 मिनिट आणि 40 सेकंद. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7वा. 7वा प्रश्न पहा. 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लिटर पाणी बाहेर काढले. आता टाकी 2/5 भरलेली आहे. तर टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे? नंदुरबार पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. 100 लिटर, 120 लिटर, 60 लिटर आणि 30 लिटर असे आपल्याला ऑप्शन दिले आहेत. पहा बेटा, पहिल्यांदा समीकरणामध्ये सांगतो. 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लिटर पाणी बाहेर काढले. आता टाकी 2/5 भरलेली आहे. तर टाकीची एकूण क्षमता किती लिटर आहे असं आपल्याला विचारलं. चला मी टाकीची एकूण क्षमता बेटा या ठिकाणी किती मानतो? त्या टाकीची क्षमता मी x लिटर मानतो. ठीक आहे. आता हे x लिटर क्षमता असणारी टाकी किती भरलेली आहे? 3/4. x चे 3/4 बरोबर. एकूण क्षमता आहे x लिटर. आता 3/4 पाण्याने भरलेली आहे. x चे 3/4. x चे 3/4 भाग भरलेला आहे आणि त्याच्यातून किती पाणी काढलं बेटा? 21 लिटर पाणी काढलं आणि 21 लिटर पाणी बाहेर काढल्याच्या नंतर ती टाकी आता एकूण क्षमतेच्या 2/5 भरलेली असेल. म्हणजे x चे 2 किती घ्या? 5. ठीक आहे. चला आता आपण काय करू? त्या 2/5 ला डावीकडे आणू आणि निगेटिव्ह 21 ला उजवीकडे पाठवू. इकडे काय होणार? 3x/4 मायनस 2x किती 5 आणि तिकडं निगेटिव्ह 21 काय बेटा? पॉझिटिव्ह 21. ठीक आहे. चला पुढं आता लक्षात ठेवा की या ठिकाणी आपल्याला त्रिकोण गुणाकार करावा लागेल. 5 त्रिक 15x 5 त्रिक 15x मायनस 4 दुनी 8x आणि 4 पंचे 20 आणि इकडे बरोबर किती बेटा? 21. ठीक आहे. पुढं आता चला पुढे काय होईल? 15x मायनस 8x किती होतात रे? 15x मायनस 8x बरोबर किती? 7x. छेदामध्ये आहे 20 आणि बरोबर किती आहे बेटा? 21. शेवटची स्टेप x बरोबर 21. x बरोबर 21. आता हा जो भागाकारातला 20 आहे तो कुठे जाईल?
गुणाकारात, आणि जो गुणाकारातला 7 आहे तो कुठे बेटा भागाकारात आहे ना. चला थोडा 7 त्रिक 21 आणि x बरोबर 20 त्रिक 60, म्हणजे आपण त्या टाकीची क्षमता किती मानली होती रे? x लिटर. x चीच किंमत आपल्याला किती मिळाली? 60 लिटर मिळाली. याचा अर्थ त्या टाकीची एकूण क्षमता मला मिळायला पाहिजे किती लिटर? 60 लिटर, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. चला आता हे झालं बेटा x म्हणून. आता एक तुम्हाला शॉर्टकट पद्धत सांगतो, जी पहा याची एक शॉर्टकट पद्धत सांगतो. पहिल्यांदा टाकी किती भरलेली आहे बेटा? पहिल्यांदा टाकी भरलेली आहे 3/5, सॉरी 3/4 पाण्याने भरलेली आहे, आणि त्याच्यातून 21 लिटर पाणी बाहेर काढलं, आणि आता काढल्याच्या नंतर ती टाकी किती भरलेली आहे? 2/5 भरलेली आहे. तर त्या टाकीची एकूण क्षमता किती विचारलं पहा. अगोदर किती होती बेटा? 3/4, आणि 3/4 भाग भरलेला असताना जेव्हा आपण 21 लिटर पाणी बाहेर काढलं तेव्हा ती टाकी आता किती भरलेली आहे? 2/5. त्या दोघांची काय करा? वजाबाकी करा. चला छेद समान करून घ्या. छेदांचा लसावी किती? 20. छेदांचा लसावी किती? 4 आणि 5 लसावी 20. मग हे 20 येण्यासाठी या 4 ला किती गुणलं असेल? 5 न. हे 20 येण्यासाठी 4 ला 5 न गुणलं, वर 5 न गुणा 5 त्रिक 15, मायनस हे 20 येण्यासाठी 5 ला किती न गुणलं? हे 20 येण्यासाठी 5 ला 4 न गुणलं, या 2 ला पण 4 न गुणा, 4 एक सॉरी 4 एक मिनिट, 5 ला किती न गुणलं? 4 न, 2 ला पण 4 न गुणा, 4 दुनी 8. ठीक आहे. मग आता छेदामध्ये किती आहे बेटा? 20, आणि 15 तून 8 गेले किती उरले? 7. मग आता लक्षात ठेवा, जेव्हा आपण 3/4 भागातून 2/5 भाग मायनस केला तेव्हा किती उरलं बेटा? 7/20. म्हणजे हे 20 म्हणजे काय? आता एकूण भाग. 20 म्हणजे काय? एकूण भाग. आणि त्या 20 पैकी आपण किती भाग पाणी काढलं? 7 भाग. एकूण भाग किती झाले? 20. एकूण भाग 20, आणि 21 लिटर पाणी बाहेर काढलं, म्हणजे काढलेलं पाणी किती भाग? काढलेले पाणी किती भाग? 7 भाग. ठीक आहे. मग काढलेलं पाणी 7 भाग आहे, आणि ते एकूण किती भाग असेल? 20. मला सांगा 7 भाग म्हणजे किती लिटर रे? 21 लिटर. 20 भागापैकी 7 भाग पाणी काढलं, मग 7 भाग म्हणजे 21 लिटर, तर एकूण क्षमता किती आहे? 20 भाग. 20 भाग म्हणजे किती? चला 20 गुणिले 21 भागिले 7, है ना, 7 त्रिक 21 आणि 20 त्रिक 60, ही क्षमता मला त्या टाकीची मिळायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते. 60 लिटर क्षमता असायला पाहिजे. चला पुढं प्रश्न क्रमांक 8 बघा, सेम आहे, फक्त थोडस चेंज आहे. बघा, मागच्या वेळेस पाणी आपण काढलं होतं, आता या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. आणि हा प्रश्न बघा अकोला पोलीस 2024 मध्ये विचारला आहे. प्रश्न काय म्हणतो? एक टाकी 2/5 भरली आहे. बघा, एक टाकी किती भरली आहे? 2/5 भरली आहे. जर टाकीमध्ये 16 लिटर पाणी टाकले तर ती टाकी 6/7 भरते, तर त्या टाकीची क्षमता किती आहे? चला पुन्हा त्या टाकीची क्षमता बेटा मी किती मानतो? आता मी त्या टाकीची क्षमता किती मानली? एक्स मानली. हे एक्स लिटरची टाकी पहिल्यांदा किती भरून आहे? 2/5. मग एक्स चे 2/5. पहिल्यांदा टाकी किती भरलेली आहे? 2x/5. त्याच्यामध्ये किती पाणी टाकलं रे? टाकीमध्ये 16 लिटर पाणी टाकले. मग 16 लिटर पाणी टाकल्याच्या नंतर टाकीचा किती भाग भरलेला आहे? 6/7. मग x चे 6/7, x चे 6/7 भाग भरला असेल. जेव्हा आपण 2x/5 भागामध्ये 16 लिटर पाणी ओतलं तेव्हा 6x/7 भाग भरलेला असेल. चला आता काय करा, 2x/5 ला उजवीकडे पाठवा, 16 इकडेच राहील. इकडे काय होणार? 6x/7 मायनस 2x किती? 5. चला त्रिकच गुणाकार करा. काय होईल पहा, 16 ला 16, 5 सक 30x मायनस 7 दुनी 14x, आणि छेदामध्ये 7/5 35. 7/5 किती? 35. पहा बेटा, आता पुढे काय करायचं? अंशातली वजाबाकी करा. 30x मायनस 14x है ना. मग इकडे किती राहिले रे? 16 राहतील, इथं राहतील 16 डावीकडे, आणि तिकडे 30x मायनस 14x बरोबर किती झाले रे? 16x. आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 35.
छेदामध्ये किती आहे 35. आता काय होणार तर हे 35 जो छेदामध्ये आहे तो इकडे कुठे येणार गुणाकारात येणार बरोबर आणि जो गुणाकारातला 16 आहे तो जाणार भागाकारात आणि इकडे काय राहील बेटा एक्स राईट. चला आता 16 काय झाले रे कॅन्सल. 16 जर कॅन्सल झालं तर आपल्याला विचारलं होतं त्या टाकीची क्षमता किती आणि बेटा आपण टाकीची क्षमता एक्स मानली होती आणि एक्सचीच किंमत आपल्याला 35 मिळाली. याचा अर्थ त्या टाकीची क्षमता ही 35 लिटर मिळायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2 असेल 35 लिटर. चला ही झाली पहिली पद्धत. आता जसं मागच्या उदाहरणामध्ये एक्स वापरून सुद्धा आपण आन्सर काढलं होतं आणि शॉर्टकटनं पण आन्सर काढलं होतं. आता याही प्रश्नामध्ये बघा आपण शॉर्टकट कशी वापरू शकतो पहा. शॉर्टकट कशी वापरायची पहा. आता पहिल्यांदा टाकी किती भरली बेटा पहिल्यांदा टाकी किती भरलेली आहे 2/5 आणि त्या टाकीमध्ये आपण 16 लिटर पाणी टाकलं आणि 16 लिटर टाकल्याच्या नंतर आता ती टाकी किती भरलेली आहे 6/7 भाग भरलेली आहे. तर त्या टाकीची क्षमता किती चला मग आता 2/5 मोठा असेल का 6/7 रे 6/7 मोठा असेल का 2/5 पाणी भरलेलं असताना त्याच्यामध्ये आपण 16 लिटर पाणी ओतलं म्हणजे पाणी वाढलं असेल ना म्हणजे ही संख्या मोठी आहे. मग या 6/7 मधून 2/5 काय करा बेटा मायनस करा. मग वजाबाकी तुम्ही छेद समान करून करू शकता किंवा तिरकस गुणाकार पण आपण करू शकतो. चला ठीक आहे तिरकस गुणाकार करू 5×30 है ना 5×30 -7×2 14 आणि छेदामध्ये 7×5 35. 30 मधून 14 गेले किती राहतील रे 16 आणि छेदामध्ये किती बेटा 35. छेदामध्ये किती आहेत 35. मग 35 काय आहे तर 35 त्या टाकीचे एकूण भाग आहेत. एकूण क्षमता एकूण भाग त्या टाकीची एकूण क्षमता किती आहे 35 भाग. मग 35 भागापैकी आपण किती भाग पाणी काढलं होतं 16 भाग. हे काढलेलं पाणी हे काय आहे काढलेले पाणी 16 भाग आहे. मग काढलेलं पाणी 16 भाग आणि प्रत्यक्षात काढलेलं पाणी किती आहे बेटा 16 लिटर. चला मग 16 भाग म्हणजे काय 16 भाग आपण पाणी काढलं आणि 16 भाग म्हणजे किती लिटर 16 लिटर 16 लिटर. त्या टाकीची एकूण क्षमता म्हणजे 35 भाग 35 भाग म्हणजे किती चलो कॅल्क्युलेशन करा. चला 35 गुणिले 16 आणि हे 16 कुठे येतील छेदामध्ये येतील 16 काय होईल बेटा कॅन्सल आणि माझं उत्तर किती यायला पाहिजे रे पहा तर 35 लिटर यायला पाहिजे. त्या टाकीची एकूण क्षमता 35 लिटर असायला पाहिजे. चला पुढं प्रश्न क्रमांक 9. प्रश्न 9. एका नळाने 3 बादल्या भरण्यास 20 सेकंद लागतात. एका नळाने पहा एक नळ आहे बरोबर. एका नळाने 3 बादल्या भरण्यासाठी 20 सेकंद लागतात. तर अर्ध्या तासामध्ये किती बादल्या भरल्या जातील. अर्ध्या तासामध्ये किती बादल्या भरल्या जातील मला सांगा बेटा 3 बादल्या भरण्यासाठी 20 सेकंद लागतात. याचाच अर्थ 20 सेकंदामध्ये किती बादल्या भरतात रे 3. मग 20 सेकंदात 3 बादल्या भरतात किंवा 3 बादल्या भरण्यासाठी 20 सेकंद लागतात. अर्थ एकच आहे. मग 20 सेकंदामध्ये 3 बादल्या भरतात तर आपल्याला विचारलं अर्ध्या तासामध्ये किती बादल्या भरल्या जातील. मला सांगा बेटा अर्ध्या तासात किती बादल्या भरल्या जातील. मग लक्षात ठेवा 1 तास म्हणजे 36 सेकंद. 1 तास बरोबर 36 सेकंद. तर अर्धा तास म्हणजे किती रे 0.5 तास म्हणजे अर्धा तास. अर्धा तास म्हणजे किती सेकंद 1800 सेकंद. ठीक आहे चला काय करावं लागेल पहा. आता या ठिकाणी काय सांगितलं 3 बादल्या भरण्यासाठी 20 सेकंद लागतात. याचा अर्थ 20 सेकंदात किती बादल्या भरतात रे बेटा 3. तर आपल्याला विचारलं अर्ध्या तासात म्हणजे 1800 सेकंदात किती बादल्या भरल्या जातील. 1800 गुणिले 3 आणि हे 20 पुढे येईल छेदामध्ये येईल. चला कॅन्सल करा 0 काय झालं बेटा कॅन्सल है ना 0 कॅन्सल 2 9 18 आणि समोरचा एक 0 हा आणि 9 त्रिक 27 आणि समोरचा एक 0 म्हणजे किती बादल्या भरल्या जातील. तर किती बादल्या भरल्या जातील रे 270 बादल्या भरल्या जातील. किती वेळा म्हणजे बेटा अर्ध्या तासात. अर्धा तास म्हणजेच काय रे 1800 सेकंद. ठीक आहे
किती बादल्या भरल्या जातील? माझं उत्तर असायला पाहिजे 270 बादल्या भरल्या जातील. गडचिरोली पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. 18 मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो पाव भरला असेल? कितव्या मिनिटाला तो पाव भरला? कोल्हापूर SRPF 2024 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन आहे 9व्या मिनिटाला, 17व्या मिनिटाला, 16व्या मिनिटाला, 8व्या मिनिटाला. पहा बेटा, एका हौदात अशा पद्धतीनं पाणी सोडलं जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. 18 मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो पाव भाग भरला असेल? चला आता मला सांगा, जर पहिल्यांदा पाव भरला असेल तर पुढच्या मिनिटामध्ये अर्धा होईल, त्याच्या पुढच्या मध्ये अर्ध्याचा एक होईल. ठीक आहे, चला आता उदाहरणामध्ये एक चित्र स्वरूपामध्ये सांगतो मी. हा एक हौद आहे. मी या हौदाचे बेटा समान 4 भाग केले. मला सांगा रे बेटा, समान 4 भाग केले, हा एक भाग म्हणजे किती रे? पाव. 4 भागापैकी एक भाग म्हणजे पाव, 4 पैकी 2 भाग म्हणजे अर्धा आणि 4 पैकी 3 भाग म्हणजे पाऊण. बरोबर. मला सांगा की ही टाकी किती मिनिटांमध्ये भरली? 18 मिनिटांनी हौद पूर्ण भरला. म्हणजे ही टाकी भरण्यासाठी किती मिनिट लागले? पूर्ण भरण्यासाठी 18 मिनिट लागले. किती मिनिट लागले? 18. आणि अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला पाणी काय होते का? दुप्पट होते. प्रत्येक मिनिटाला पाणी दुप्पट होते. तर आपल्याला विचारलं कितव्या मिनिटाला तो पाव भाग भरलेला असेल? मग मला सांगा, टाकी जर 18 मिनिटांनी भरली असेल तर बेटा 18 मिनिटांनी टाकी भरली असेल तर 17व्या मिनिटाला ती टाकी अर्धी भरली असेल का? तर प्रत्येक मिनिटाला पाणी दुप्पट होते ना, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. मग ही टाकी जर 18 मिनिटांमध्ये पूर्ण भरली असेल तर 17व्या मिनिटाला ती टाकी अर्धी भरलेली असेल. कळलं का? 17व्या मिनिटाला ती अर्धी भरलेली असेल का? तर अर्ध्याची डबल 1. मग बेटा पाव भाग किती मिनिटांनी म्हणजे कितव्या मिनिटाला पाव भाग भरला असेल? त्याचं उत्तर आहे 16व्या मिनिटाला. कितव्या? 16व्या. बघा 16व्या मिनिटाला कितवा भाग होता रे? 16व्या मिनिटाला पाव भाग भरलेला होता आणि पावचे डबल अर्धा. 17व्या मिनिटाला अर्धा, अर्ध्याचा डबल 1 म्हणजे 18 मिनिटाला पूर्ण टाकी भरली. याचा अर्थ पाव भाग कितव्या मिनिटाला भरला असेल? त्याचं उत्तर येईल 16व्या मिनिटाला पाव, है ना. 16व्या मिनिटाला पाव, पावचे दुप्पट 17व्या मिनिटाला अर्धा आणि अर्ध्याची दुप्पट 1 18व्या मिनिटाला पूर्ण भरली. 1 भरली म्हणजे पूर्ण भरली. ठीक आहे, चला त्याचं उत्तर येईल 16व्या मिनिटाला तो पावभाग भरलेला असायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11 बघा. 800 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 316 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? चला अजून किती लिटर पाणी मावेल? पहा बेटा, एक दोन पद्धत सांगतो तुम्हाला याच्या. 800 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा म्हणजे त्या टाकीची क्षमता किती आहे बेटा? 800 लिटर. बरोबर. 800 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 316 भाग पाण्याने भरलेला आहे. टाकीची क्षमता आहे 800 लिटर आणि त्या टाकीचा 316 भाग भरलेला आहे. मला सांगा 316 भाग भरलेला आहे, 316 भाग भरलेला आहे म्हणजे हे जे 16 भाग आहेत ते एकूण भाग झाले. काय झाले? एकूण भाग. ठीक आहे, एकूण भाग किती झाले? 16. आणि 316 भाग भरलेला आहे. 16 पैकी किती भाग भरले? भरलेले भाग किती? 3. भरलेले भाग किती असतील? 3. बरोबर. एकूण भाग 16, भरलेले भाग 3. मला सांगा बेटा 16 भागापैकी जर 3 भाग भरले तर आणखी आपल्याला किती भाग भरायचे आहेत रे? 16 भागापैकी 3 भाग भरले तर आणखी आपल्याला किती भाग भरायचे आहेत? 13 भाग भरायचे आहेत. या 13ला आपण काय म्हणू? शिल्लक भाग. शिल्लक भाग. ठीक आहे, याला आपण काय म्हणू? शिल्लक भाग. मला सांगा की आपल्याला विचारलं 316 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी टाकावं लागेल? मला सांगा अजून किती भाग पाणी टाकावं लागेल? 16 पैकी 3 भाग भरलेले आहेत म्हणजे अजून आपल्याला 13 भाग पाणी टाकायचं आहे. मला सांगा बेटा एकूण क्षमता किती आहे रे? डायरेक्ट प्रत्यक्षामध्ये एकूण क्षमता आहे 800 लिटर आणि भागामध्ये एकूण क्षमता किती आहे? 16 भाग. मला सांगा 16 भाग म्हणजे किती? 16 भाग म्हणजे 800 लिटर. बरोबर. 16 भाग म्हणजे 800 लिटर. तर आणखी किती पाणी टाकावं लागेल? 13 भाग. 13 भाग म्हणजे किती? 16 भाग म्हणजे 800, 13 भाग म्हणजे किती? चला सोडून घ्या. इथंच काय करणार? 13 गुणिले
800 आणि बेटा छेदामध्ये किती येईल रे 16. ठीक आहे 16. करा कॅल्क्युलेशन काय होईल बघा 16 पंचे 80 16 पंचे 80 आणि समोरचा एक शून्य. त्यानंतर आता शेवटची स्टेप बघा 13चा आणि 50चा गुणाकार करा 13 पंचे 65 आणि समोरचा एक शून्य. म्हणजे अजून किती लिटर पाणी टाकावं लागेल टाकी पूर्ण भरण्यासाठी तर 650 लिटर पाणी टाकावं लागेल. अजून किती पाणी टाकावं लागेल 650 लिटर पाणी टाकावं लागेल. पर्याय क्रमांक 1 आहे. छत्रपती संभाजीनगर चालक पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पहा बेटा आणखी एक तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. ही झाली पहिली पद्धत. ही पण सोपीच आहे याच्यामध्ये पण काय अवघड नाही. चला दुसरी पद्धत सांगतो. टाकीची एकूण क्षमता किती आहे रे सांगा सांगा सर टाकीची एकूण क्षमता 800 लिटर आहे की नाही बघा बरं आहे बरोबर. टाकीची एकूण क्षमता आहे 800 लिटर आणि 800 लिटर क्षमता असणारी टाकी पाण्याने किती भरलेली आहे 316. मग 800 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 316 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल अजून किती लिटर पाणी मावेल मला सांगा बेटा. पाणी टाकलेलं किती आहे रे 316. 16 भागापैकी 3 भाग टाकले तर अजून किती पाणी मावेल रे 16 भागापैकी 3 भाग भरले म्हणजे अजून किती भाग 13/16. मग 13/16 अजून कशाचे 13/16 800चे किती करायचं 800 समजलं का. 16 भागापैकी 3 भाग भरले म्हणजे अजून किती भाग भरायचे 13. 16 पैकी 13 भरायचे. 13/16 गुणिले 800 एकूण क्षमता 800 आहे. चला 16 पंचे 80 समोरचा एक शून्य 13 पंचे 65 आणि समोरचा एक शून्य. मला किती मिळायला पाहिजे क्षमता सॉरी अजून किती पाणी टाकावं लागेल तर 650 लिटर पाणी टाकावं लागेल. सोपं आहे बघा. 16 भागापैकी 3 भरले म्हणजे 16 भागापैकी अजून किती भाग भरायचे आहेत 13. मग 800 चे 13/16 16 पंचे 80 शून्य 13 पंचे 65 समोरचा एक शून्य. ठीक आहे चला पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो. चला एक हौद एका नळाने 6 तासात भरतो 6 तासात भरतो एका नळाने. तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. ठीक आहे चला पहिल्या नळाने 6 तासामध्ये भरतो दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदा सुरू केले तर हौद किती वेळामध्ये भरेल. पुणे शहर पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला. 28 तास 24 तास 30 तास आणि 40 तास हे आपल्याकडे ऑप्शन दिसतात. चला पहिला जो नळ आहे बेटा तो टाकी 6 तासात भरतो आणि दुसरा जो नळ आहे तो भरलेली टाकी 8 तासामध्ये रिकामी करतो 8 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदा सुरू केल्यास हौद किती वेळात भरेल. याचा अर्थ एक नळ टाकी भरणारा आहे आणि एक नळ टाकी रिकामा करणार आहे आणि दोन्ही नळ एकदा चालू केल्याच्या नंतर जर तो हौद भरत असेल तर याचा अर्थ भरणाऱ्या नळाचा वेग कसा असेल जास्त असेल. चला एक नळ भरणारा आणि एक नळ खाली करणारा सूत्र आहे एक्स वाय छेदामध्ये एक्स मायनस वाय. एक्स म्हणजे मोठी संख्या घ्या 8 गुणिले वाय म्हणजे लहान संख्या घ्या 6 आणि एक्स मायनस वाय म्हणजे 8 मायनस किती घ्या 6 8 मायनस 6. चला काय होईल बरं 8 6 48 8 6 48 आणि 8तून 6 गेले बेटा 2 त्यानंतर बेदुरी 4 बेचोक 8 किती तास लागतील रे 24 तास लागायला पाहिजे 24 तास 24 तास 24 तास पर्याय क्रमांक 2. ठीक आहे ही झाली पहिली पद्धत एक्स वाय भागिले एक्स मायनस वाय. एक नळ भरणारा असेल आणि दुसरा नळ जर रिकामा करणारा असेल तर. चला पुढं आता दुसरी पद्धत याच उदाहरणाला दुसऱ्या कशा पद्धतीने सोडायचं. चला जे की आपण अगोदरही पाहिलो लसही मित्रांनो. पहिला जो नळ आहे 6 तासामध्ये काय करतो बेटा भरतो आणि दुसरा जो नळ आहे तो भरलेली टाकी 8 तासामध्ये रिकामी करतो. बघा पहिला नळ टाकी 6 तासात भरतो दुसरा नळ भरलेली टाकी 8 तासामध्ये रिकामा करतो. दोघांचा लसावी किती रे 24. मग 24 काय आहे त्या टाकीची एकूण क्षमता आहे बेटा बरोबर. एकूण क्षमता किती आहे टाकीची 24 लिटर. मग हे 24 लिटरची टाकी हा जो पहिला नळ आहे तो 6 तासात भरतो म्हणजे पहिला जो नळ आहे तो प्रत्येक तासाला किती पाणी भरतो रे साइन चोक 24 बरोबर. टाकीची क्षमता आहे 24 लिटर आणि पहिला नळ ही 24 लिटरची टाकी 6 तासात भरतो म्हणजे तो प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी भरतो. चला दुसरा जो नळ आहे बेटा
रिकामा करणारा तो ही 24 लिटरची टाकी किती तासामध्ये रिकामी करू शकतो? 8 तासात. म्हणजे तो प्रत्येक तासाला किती पाणी रिकामा करेल? 3 लिटर. 8 त्रिक 24 है ना. बघा, जो भरणारा नळ आहे तो प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी भरतो आणि जो रिकामा करणारा नळ आहे तो प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी रिकामा करतो. मग आता हे दोन्ही नळ आपण एकदाच चालू केले तर काय होईल पहा. दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर काय होईल बेटा, हा 4 भरणार आणि भरलेल्या 4 मधून हा 3 रिकामा करणार. म्हणजे हे दोन्ही नळ जर आपण एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाणार. ठीक आहे, चला, प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाणार. आपला आन्सर काय? दोन्ही नळ एकदा चालू केल्याच्या नंतर टाकी किती भरायची आहे? 24 लिटर. आणि दोन्ही जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाईल. 24 ला 1 न भागलं 24 तास. दोन्ही नळ एकदा चालू केले तर टाकी किती वेळात भरली जाईल? त्याचं उत्तर आहे 24 तास. दोन्ही पद्धती आपण या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे पहा प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न काय म्हणतो? आणि हा प्रश्न पहा, सिंधुदुर्ग अकोला चालक पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल? बघा बेटा, आता लक्षात ठेवा, दोन्ही नळ एकदा चालू केल्यास टाकी काय झाली रे? रिकामी झाली. मग दोन्ही नळ एकदा चालू केल्याच्या नंतर दोन्ही नळ म्हणजे कोणते? एक नळ आहे टाकी भरणारा आणि एक नळ आहे टाकी रिकामी करणारा. जो बेटा भरणारा नळ आहे तो टाकी किती वेळामध्ये भरतो रे? 8 तासात. भरणारा नळ टाकी 8 तासामध्ये भरतो आणि रिकामा करणारा जो नळ आहे तो टाकी 4 तासामध्ये काय करतो? रिकामा करतो. मग याचा अर्थ आता हे दोन्ही नळ जर आपण एकदा चालू केले तर बेटा टाकी भरणार नाही, टाकी रिकामी होईल. का? तर इथं रिकाम्या करणाऱ्या नळाचा वेग जास्त आहे, अशा वेळेस टाकी रिकामी होते. आणि जेव्हा भरणाऱ्या नळाचा वेग जास्त असतो तेव्हा टाकी भरत असते. चला, आता या ठिकाणी पण आपण एक नळ भरणारा आहे आणि एक नळ टाकी रिकामी करणार आहे. तर तेच सूत्र वापरू शकतो. कोणतं रे? एक्स वाय आणि एक्स मायनस वाय. चला सुरू करा. एक्स म्हणजे काय? आता मोठी संख्या 8 गुणिले 4 आणि छेदामध्ये 8 मायनस 4. चला, 8 चोक 32, 8 चोक 32 आणि 8तून 4 गेले 4 आणि 4 8 32. म्हणजे किती तास रे? 8 तास. दोन्ही नळ जर एकदा चालू केले बेटा तर काय होणार आहे आता? आता दोन्ही नळ जर एकदा चालू केले ना तर भरलेली टाकी ही 8 तासामध्ये रिकामी होणार आहे, भरणार नाही. ठीक आहे, रिकामी होणार आहे. चला पुढं दुसरी पद्धत, पद्धत क्रमांक 2. आता जो पहिला नळ आहे बेटा तो टाकी 8 तासामध्ये भरतो आणि दुसरा जो नळ आहे तो भरलेली टाकी 4 तासामध्ये रिकामी करतो. भरणारा 8 तासात भरतो आणि रिकामा करणारा भरलेली टाकी फक्त 4 तासामध्ये रिकामी करतो. या दोघांचा लसावी काढा. किती येईल रे? 16. लसावी किती आला बेटा? 16. 8चा आणि 4चा लसावी किती आहे रे? 16. आता ही 16 काय झाली? त्या टाकीची झाली एकूण क्षमता. मग हा जो पहिला नळ आहे बेटा तो पहिला नळ 16 लिटरची टाकी, ही 16 लिटरची टाकी पहिला नळ 8 तासामध्ये भरतो. म्हणजे तो प्रत्येक तासाला किती भरतो रे? 2 लिटर. 8 दुनी 16. आणि ही 16 लिटरची टाकी हा रिकामा करणारा नळ 4 तासात रिकामा करतो. म्हणजे तो प्रत्येक तासाला किती पाणी रिकामा करतो? 4 चोक 16. 4 लिटर पाणी काय करतो? रिकामा करतो. म्हणजे टाकी भरणारा नळ प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी भरतो आणि टाकी रिकामा करणारा नळ प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी रिकामा करतो. मला सांगा बेटा, आता दोन्ही नळ जर आपण एकदा चालू केले तर काय होईल रे? दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर काय होईल? तर हा किती रिकामा करतो? तासाला 4 लिटर आणि हा 2 भरतो. म्हणजे प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी काय होईल? रिकामा होईल. बरोबर. बघा, रिकामा करणारा प्रत्येक तासाला किती रिकामा करतो? 4. आणि हा 4 करतो आणि तो 2 भरतो. म्हणजे तरी पण प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी काय होईल? रिकामा होईल. मग आपल्याला विचारलं की दोन्ही नळ एकदा चालू केल्यास टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल? चला बेटा, किती लिटरची टाकी आहे रे? 16 लिटर. आणि दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला किती पाणी रिकामा व्हायला बेटा? 2. मी निगेटिव्ह 2 काय घेतलं? निगेटिव्हचा अर्थ आहे टाकी रिकामी होत आहे ना. प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी खाली होत आहे. मग 2 8 16 किती तासामध्ये रे? 8 तासामध्ये टाकी रिकामी व्हायला पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीच्या 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर
त्या टाकीत अजून किती पाणी मावेल? चला सेम टू सेम असाच एक प्रश्न आपण या अगोदर पाहिला. सिंधुदुर्ग पोलीस 2023 आणि सोलापूर शहर पोलीस 2021 मध्ये हा प्रश्न विचारला. पहा प्रश्न काय आहे, 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 415 भाग पाण्याने भरला आहे. बेटा टाकीची एकूण क्षमता किती आहे? 750 लिटर त्या टाकीची एकूण क्षमता आहे आणि त्या टाकीचा 415 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? अजून किती लिटर पाणी मावेल बघा. मग आता मला एक सांगा, किती भाग भरला आहे बेटा? 415 है ना. म्हणजे 15 भागापैकी 4 भाग भरले. अजून किती लागतील रे? अजून किती भरायचे? 15 भागापैकी 4 भाग भरले बेटा, तर अजून 15 भागापैकी आपल्याला 11 भाग भरायचे अजून, है ना. म्हणजे अजून तुम्हाला 11 भाग पाणी ओतावं लागेल. मग कशाचे 11/15? एकूण क्षमतेचे 750. ठीक आहे. चला 415 भाग भरलेला आहे. 4/15 भाग भरला, याचा अर्थ 11, अजून 11/15 भाग भरायचा आहे अजून. मग कशाचे 11/15? एकूण क्षमतेचे 750चे. 15 5 75 आणि समोरचा एक 0. 11 5 55 आणि समोरचा एक 0. टाकीची अजून त्या टाकीमध्ये किती पाणी ओतावं लागेल? तर उत्तर आहे माझं 550 लिटर. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 15 पहा. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. ठीक आहे. चला 6 तासात भरते. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. ठीक आहे. चला पहिल्या नळाने 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल? आणि बरोबर आहे, रिकामीच होईल. का? भरणारा जो नळ आहे तो 6 तासात भरतो आणि रिकामा करणारा नळ जो आहे तो 4च तासामध्ये टाकी रिकामी करतो. याचा अर्थ दोन्ही नळ जर एकदा चालू केले बेटा तर रिकामी टाकी भरणार नाही, तर भरलेली टाकी काय होईल? रिकामी होईल. चला पहा मग आता पुन्हा एकदा तेच xy भागिले x मायनस y हे सूत्र वापरा. एक नळ भरणारा, एक नळ रिकामा करणारा. मोठी संख्या कोणती रे? 6 गुणिले 4 आणि 6 मायनस 4. साइन चौक 24 आणि 6 मधून 4 गेले बेटा 2. बे 1 बे, बे 2 4. किती तास लागतील रे? 12 तास. दोन्ही नळ एकदाच चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल? भरलेली टाकी 12 तासात रिकामी होईल. रिकामीच का होईल? कारण रिकाम्या करणाऱ्या नळाचा वेग जर जास्त असेल तर टाकी रिकामीच होणार. ठीक आहे. चला ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत बेटा थोडं फास्ट मध्ये घ्या. लसावी पद्धत. पहिला नळ 6 तासामध्ये टाकी भरतो आणि दुसरा नळ भरलेली टाकी 4 तासात रिकामी करतो. मग या दोघांचा लसावी किती? आता 12. 12 म्हणजे त्या टाकीची एकूण क्षमता किती झाली? 12 लिटर. ठीक आहे. पहिला नळ 6 तासामध्ये भरतो ही टाकी 12 लिटरची आणि दुसरा नळ तीच टाकी 4 तासामध्ये रिकामी करतो. म्हणजे पहिला नळ प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? साइन 2 12, 2 लिटर भरतो. पॉझिटिव्ह म्हणजे भरतो, पॉझिटिव्हचा अर्थ भरतो. आणि जो दुसरा नळ आहे 4 त्रिक 12, प्रत्येक तासाला किती पाणी रिकामा करतो? निगेटिव्ह म्हणजे रिकामा करतो. ठीक आहे. पहिला जो नळ आहे तो प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी भरतो आणि दुसरा जो नळ आहे तो प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी रिकामा करतो. मला सांगा आता थोडं समजून घ्या, हे दोन्ही नळ आपण एकदा चालू केले, हे दोन्ही नळ जर आपण एकदा चालू केले तर काय होईल बेटा? दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर हा 3 रिकामा करणार आणि तो 2 भरणार एकाच तासामध्ये ना. एकाच तासामध्ये काय होणार? हा 3 रिकामा करणार आणि तो भरणार किती? 2. हा 3 रिकामा करतो आणि हा 2 भरतो. याचा अर्थ प्रत्येक तासाला किती पाणी रिकाम होईल? 1 लिटर पाणी रिकाम होईल. आपल्याला विचारलं दोन्ही नळ एकदा चालू केल्यास टाकी किती वेळात रिकामी होईल? कोणती टाकी? जिची क्षमता 12 लिटर आहे. दोन्ही नळ एकदा चालू केल्यास काय होते? तर प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी खाली होते. म्हणजे आता या ठिकाणी काय होईल? तर 12 जर 1 न भागलं तर 12 तास. निगेटिव्ह 12 उत्तर लिहू नका बेटा. का? या निगेटिव्हचा अर्थ आहे प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी खाली होते, म्हणून मी इथे निगेटिव्ह साइन दिलं. उत्तर येईल आपलं 12 तास. चला एक शेवटचा प्रश्न. एक पाण्याची टाकी 30 मीटर लांब, एक पाण्याची टाकी 30 मीटर लांब, 5 मीटर रुंद आणि 4 मीटर खोल आहे. तर त्यामध्ये किती घन मीटर पाणी साठेल?
सातारा चालक पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. किती घनमीटर, ठीक आहे, घनमीटर असं करू आपण, त्यामध्ये किती घनमीटर पाणी मावेल. आता मला सांगा बेटा, या पाण्याच्या टाकीला लांबी पण आहे, रुंदी पण आहे आणि खोली पण आहे. खोली म्हणजे उंची. याचा अर्थ ही टाकी कोणत्या आकाराची आहे रे? इष्टिका चिती. मग या टाकीचं घनफळ म्हणजेच इष्टिका चितीचं घनफळ. कशाचं? इष्टिका चितीचं. इष्टिका चितीचे घनफळ आणि ते आहे LBH, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. टाकीची लांबी किती बेटा? 30 मीटर. टाकीची रुंदी किती रे? 5 मीटर. टाकीची खोली किती रे? 4 मीटर. हे 30 ला 30, हे 4 पंचे 20, 3 दोन्ही 6 आणि समोरचे 2 0. म्हणजे त्या टाकीची क्षमता किती घन मीटर असेल किंवा त्या टाकीमध्ये किती घनमीटर पाणी मावेल. किती घनमीटर पाणी मावेल म्हणजेच या इष्टिकाचं काय करावं लागेल आपल्याला? घनफळ. कारण टाकी ही इष्टिका चिती आकाराची आहे. म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आलं पाहिजे. 600 घनमीटर एवढं पाणी त्या टाकीमध्ये मावायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचा, जेणेकरून तुमचा जसा फायदा होईल तसाच त्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होईल. यानंतरही उद्या आपण तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.